राज्यातल्या 18 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आलेला आहे. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जाहीर केला आहे. बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि पावसामुळे उष्णतेची तीव्रता कमी होणार आहे. तर पुढचे 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या सरींचा अंदाज वर्तवलाय. ठाणे, पालघर, रायगडलाही पावसाचा अलर्ट दिलाय. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय. आज सकाळच्या सुमारास बदलापूरमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. गेल्या 2 दिवसांपासून बदलापूर आणि ग्रामीण भागात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलेला होता. त्यानंतर आज सकाळी ढग भरून आले आणि बदलापूरमध्ये पावसानं हजेरी लावली. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. 65,000 शेतकऱ्यांच्या 41,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं. पुन्हा अवकाळीचे ढग आले. शेतकरी त्यामुळे चिंताग्रस्त झाले. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये तळवाडे भामेरमध्ये वीज पडली. वीज कोसळून शेतातल्या नारळाचं झाड जळून खाक झालं. सुदैवानं या घटनेमध्ये कुठेही जीवितहानी झाली नाही. मात्र पावसामुळे गहू, कांदा अशा पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिले. पुण्यामध्ये पुढचे 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात पुढचे 4 दिवस हीच परिस्थिती राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची चिन्ह आहे. नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं तडाखा दिला. नांदेड आणि भोकर या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्यानं येलो अलर्टही दिला. रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. खोपोलीला अवकाळी पावसानं झोडपलं. अलिबाग तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. तर अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबईमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शिवडी इथल्या हाजी बंदर मार्गावर 2 नवे बटरफ्लाय वॉल बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या 10 वाजल्यापासून ते गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत 18 तास मुंबईतल्या A, B, C, E आणि F दक्षिण या 5 विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे शहराचा पाणीपुरवठा 23 एप्रिलला गुरुवारी बंद राहणार आहे. शहरातल्या जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी 24 एप्रिलला उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं ही माहिती दिली. नवी मुंबईत 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पंप हाऊसमधल्या जलवाहिनीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद असेल. बुधवारी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. उद्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडणार आहेत. केदारनाथचे दर्शन सकाळी 8 वाजता सुरू होईल. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधल्या आरटीच्या 25% प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. अनेक पालकांना प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करून प्राथमिक शिक्षण संचालनालयानं 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026चे अर्ज भरण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेनं मुदतवाढ दिली आहे. आता 24 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येईल. TET परीक्षा 21 जूनला होणार. मुंबई विमानतळ 7 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 6 तासांसाठी बंद राहणार आहे. मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी विमानतळ बंद असेल. मुंबई विमानतळावरील 2 मुख्य धावपट्ट्या आणि तिथल्या अन्य पायाभूत सुविधांची देखभाल या दरम्यान करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरच्या मडगाव स्थानकाजवळ रावणफोंड इथं ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून ते 24 एप्रिलच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या सर्व बदलांमुळे प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेत काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता आहे. दिव्यांग व्यक्तींची रेल्वे प्रवासातली गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीनं रेल्वे मंत्रालयानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासात दिव्यांग व्यक्तींचं UDID कार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे. ज्या दिव्यांगांकडे केंद्र सरकारचं अधिकृत UDID कार्ड आहे त्या प्रवाशांना मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये राखीव डब्यातून प्रवास करण्याची मुभा असेल.
एसटीच्या ताफ्यात दरमहा 400 नव्या बसगाड्यांची भर पडणार आहे. राजमाता जिजाऊ स्मार्ट बस सेवेअंतर्गत 3000 बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. तर चालू वर्ष अखेरपर्यंत 8000 बसगाड्या ताफ्यात दाखल होणार आहेत. लर्निंग ड्रायव्हर लायसन्सची परीक्षा देण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये जावं लागणार आहे. फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये वेबसाईटमधल्या त्रुटींचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं लायसन्स काढण्याचे प्रकार वाढत चालल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर परिसर पूरमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी विभागानं कंबर कसली आहे. या परिसरामध्ये मिनी पंपिंग स्टेशन उभारण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं. राज्यात आजपासून पीसीबीची सीईटी होणार आहे. 21 ते 26 एप्रिल दरम्यान 6 दिवस राहणारी ही परीक्षा संगणक आधारित पद्धतीनं दररोज सकाळ आणि दुपार अशा 2 तुकड्यांमध्ये घेतली जाईल. राज्यातल्या 36 जिल्ह्यातील 189 परीक्षा केंद्रांवर ही प्रक्रिया राबवण्यात येईल. जेईई परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये देशातील एकूण 26 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. यामध्ये महाराष्ट्रातील 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मिठीतील गाळ काढण्यासाठी 30,84,00,000 रुपयांचे 3 प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रशासनानं आणले आहेत. 3 वेगवेगळ्या प्रस्तावांना मंजुरी मिळणार आहे आणि मिठी नदीतला गाळ काढणं आणि सफाई करण्याच्या कामासाठी प्रस्ताव देण्यात आला. 6 प्रमुख चौपाट्यांवर पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. आता या ठिकाणी 124 जीवरक्षकांची नियुक्ती 3 वर्षांसाठी करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. सुरक्षिततेच्या दृष्टीनं गस्त आणि आपत्कालीन किंवा अडचणीच्या प्रसंगात मदत करण्यासाठी तैनात असलेल्या या जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. गिरणी कामगारांच्या 2521 घरांची सोडत काढण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत म्हाडाला दिलेले होते. मात्र म्हाडानं अजूनही याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाहीये. घरांच्या लॉटरीची तारीख अजूनही जाहीर न केल्यानं गिरणी कामगारांनी नाराजी व्यक्त केली. बांधकाम क्षेत्रासाठी चालना देण्यासाठी महारेरानं आर्थिक वर्षात 10,000पेक्षा जास्त गृहनिर्माण प्रकल्पांना विविध मंजुऱ्या दिल्यात. यामध्ये 4,204 प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात आलाय. 2,488 प्रकल्पातील सुधारणांना आणि 3,687 प्रकल्पांच्या मुदतवाढीला मान्यता देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात दुचाकी अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. हेल्मेट सक्ती लागू करण्यात आलेली आहे. तर दुचाकी चालकास सोबत असणाऱ्यांना हेल्मेट सक्ती असेल आणि नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.